काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत। अशोक चव्हाण नार्वेकर भेटीने आता राजकीय चर्चांनाही उधाण आलंय। दोन्ही नेत्यांमध्ये थोड्याच वेळापूर्वी भेट झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे आता राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे देखील काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आता समोर आलेली आहे। काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि या भेटीमध्ये अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्याची चर्चा समोर आलेली आहे। अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या भेटीसाठी अशोक चव्हाण गेलेले होते आणि या भेटी दरम्यान अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी मानावी लागेल, कारण अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अशोक चव्हाणांनी जर आमदारकीचा राजीनामा दिला असेल तर यामागे नेमकं काय कारण हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र या दोघांच्याही भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार नरेश कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नरेश जी, अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमकं असं काय घडलं की अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगल्या? अशोक चव्हाण यांच्या मागे सुद्धा ईडीचा ससेमिरा गेले अनेक वर्ष चालू होता। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना अशोक चव्हाण हे मंत्री होते। त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही प्रकरणासंदर्भातही ईडीच्या चौकशा आणि त्यांच्या मागे ससेमिरा सुरू होता। अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा नाना पटोले यांचं दिल्लीतलं महत्व वाढलं होतं। या दोन्ही विषयांसंदर्भात त्यांनी आता आज आपला विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। नरेशजी, पण नेमकं काय कारण असेल किंवा अशी कोणती चौकशी आहे जी अशोक चव्हाणांच्या मागे लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी थेट राजीनामाच दिला? पीडब्ल्यूडीतल्या काही प्रकरणांची गोष्टी होत्या, तसेच काही त्यांच्या कारखाने किंवा तिकडच्या उद्योगाच्या संदर्भातल्या काही गोष्टी होत्या। त्या संदर्भात ईडी सातत्याने दबाव तंत्र वापरत होती। त्यातून त्यांनी शेवटी कंटाळून राजीनामा दिलेला आहे। पुढचा निर्णय ते लवकरच कळवतील। धन्यवाद नरेशजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।